अशी ओळख आहे महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्रामधून रामेश्वरला 4-5 शिक्षक होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कलाम निवास जवळ आहे, त्या कलामचे वडील एक शिक्षक होते भाऊ, आणि त्याचे बसले घरामध्ये. त्याने वर केला आपले महाराष्ट्राचे हे जन्मदिन लावून, आज महाराष्ट्र नाही बस. मग त्यावेळी इडली सांबर खाऊ घातले यांना. मग ते म्हणजे महाराष्ट्र बहुत अच्छा आहे, महाराष्ट्र की संत की भूमी है, महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज का महाराष्ट्र है बोले. त्याला एवढा आनंद झाला. महाराष्ट्राची आपली ख्याती आहे की महाराष्ट्र हा संतांची भूमी. महाराष्ट्र संत. आता भगवान बाबा वामन भाऊ संत. आता बाबा आणि काय सांगू आता संतांचे उपकार. मग आपल्याला जे वळण लावलंय, आपल्याला जी पुढे हे संस्कार दिले ते बाबामुळेच आहेत ना, संतामुळेच आहेत ना. संत आता तुमच्याकडे एवढी मोठी 5 फुटाची येळी होती आणि इतकी लांब पडली तेव्हापर्यंत होते नानाकडे आमच्या. पण ते योग चांगले पुढच्या पिढीला ते नाही. आता पुढे ते चुकलं ते सगळे उद्याच्या बिचारे वाढले ते मग वाढले सगळे. त्याच्यामुळे मुलगा एक संप्रदायामध्ये येतोय असं ते चालू आहे. मग आणखी संतांनी आपल्याला वळण लावलं. संतांमुळे संस्कृती घडली. बाबामुळे आपण घडलो. तळागाळात जाऊन डोंगर दऱ्यामध्ये जाऊन बाबाने मार्गदर्शन केलं. त्या ठिकाणी अध्यात्माचं ज्ञान वाढवलं. आणि बाबाने पुन्हा काय सांगितलं की बाबा एक करीत आपण लेकरं शिका. मग हे संतांचे काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे अरे कर 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 विचार कर संत बोलले ध्यानात धर. तू मनशीन घरदार हे इथंच राहीन सार. मेल्यावरती घरा पुढे गावाच्या बाहेर. अरे कर 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 विचार कर संत बोलले ध्यानात धर. कर 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 विचार कर. तू मनशीन घोडा हाती, तू मनशीन घोडा हाती. या दुसरीच्या माती होईन माती. रावण मेला लंका जळाल्या अशा आज तरुण वर्गात संप्रदायामध्ये येऊ शकत नाही. म्हणजे त्याला वळण लागत. तरी आता कधीतरी 100तून 1, 1000तून 1000 मुलगा आहे तर संप्रदाय शिकला. महाराष्ट्रामध्ये चालू आहे संप्रदाय. एक आहे ते खूप चांगलं आहे. काही ठिकाणी आता शाळा आता म्हणजे तुमच्या वाद्यकामात संगीत विद्यालय असं चालू आहे.